देशात घरगुती ग्राहकांसाठी इंधनाचा तुटवडा नसून नागरिकांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही। घरगुती ग्राहकांना अखंडित पुरवठा करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलंय। पत्रकारांसमवेत अनौपचारिक संवाद साधताना विविध स्रोत आणि मार्गांनी भारतानं इंधन आयात जारी राखल्याचं त्यांनी सांगितलं। उपलब्ध सर्व मार्गांनी इंधनाचा पुरवठा कायम राखण्यात येईल असं सांगून घरगुती ग्राहकांना सीएनजी आणि पीएनजीचा 100% पुरवठा सुनिश्चित राखण्यासाठी पावलं उचलल्याचंही ते म्हणाले। इतर उद्योग क्षेत्रांना 70 ते 80% पुरवठा सद्यस्थितीत सुद्धा जारी ठेवण्याच्या दृष्टीने पावलं उचलल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारनं नैसर्गिक वायूच्या उत्पादन, पुरवठा, समतोल वितरण आणि उपलब्धतेचे नियमन करण्यासाठी एस्मा अर्थात आवश्यक वस्तू अधिनियम 1955 लागू केलाय। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी काही क्षेत्रांना प्राधान्य दिलं गेले। दरम्यान देशातल्या खत उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी खत उत्पादन प्रकल्पांना नैसर्गिक वायू पुरवठ्याच्या प्राधान्य क्षेत्र 2 या श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आले। यासाठी केंद्र सरकारनं नैसर्गिक वायू पुरवठा आणि नियमन आदेश 2026 जारी केला। यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर खतं मिळून शेतीची कामं सुरळीत राबवू शकतील।